नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शासन झोपलंय का? अलिबाग एसटी स्टँडमध्ये रोजचा राडा, आजचा अपघात धोक्याची घंटा। अलिबाग एसटी स्टँडचा राडा कुणाच्या खात्यात? अवैध पार्किंग, रोड रोमिओ आणि प्रशासनाचा गलथान कारभार, भविष्यातील भीषण अपघाताचे संकेत। अलिबाग एसटी स्टँडमधील अवैध पार्किंगचा मुद्दा आजच्या अपघातानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थानकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, नियंत्रणाचा पूर्ण अभाव आणि एसटी प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे अलिबाग बसस्थानक दिवसेंदिवस दुर्घटनाग्रस्त क्षेत्र बनत चाललं आहे। पे अँड पार्कसाठी किरकोळ शुल्क लागते हे माहीत असतानाही नागरिक बिनधास्तपणे एसटी स्टँडमध्येच दुचाकी व चारचाकीच गाड्या उभ्या करतात। परिणामी बसच्या ये-जा मार्गावरच अडथळे निर्माण होऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। रोज शेकडो दुचाकी बेकायदा उभ्या राहतात आणि प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याचे चटकन दिसून येते। सुरक्षा रक्षक, एसटी प्रशासन कुणीच नाही जबाबदार। हे अलिबाग एसटी स्टँड जवळपास एकरभर जागेवर पसरले आहे, परंतु नियोजनाचा कुठेही मागमूस नाही। एसटीने नवीन उभारणी करतानाही जागेचा वैज्ञानिक वापर करण्याकडे दुर्लक्ष केले। परिणामी प्रचंड जागा असूनही अव्यवस्था आणि गोंधळच। जास्त जागेचा सदुपयोग न होता ठळक गैरवापर। आजचा अपघात मनुष्याने टाळल्यामुळे किरकोळ वाटत असला तरी भविष्यात एखादा मोठा अनर्थ ओढवला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे। रोड रोमिओंचा धुमाकूळ कुणीच आवर घालत नाही। दुसरीकडे काही रोड रोमिओ युवक मोटारसायकलवर स्टँडमध्ये फेऱ्या मारत दहशत निर्माण करत असतात। प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। या युवकांवर ना एसटी प्रशासनाचे नियंत्रण, ना स्थानिक सुरक्षा रक्षकांचा धाक। परिवहन मंत्री व महाराष्ट्राचे परिवहन सचिव श्री विवेक भीमनवार यांच्याकडे नागरिकांचा सवाल। एसटी स्टँडमध्ये सुरू असलेल्या अव्यवस्थेविरुद्ध परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्राचे परिवहन सचिव श्री विवेक भीमनवार नेमक्या कोणत्या उपाययोजना करणार? अवैध पार्किंग, रोड रोमिओ, सुरक्षेचा अभाव आणि पूर्ण वाहतूक गोंधळ या सगळ्यावर शासन कधी कारवाई करणार? हा प्रश्न आता जनतेतून जोरात विचारला जात आहे। आजचा अपघात ही केवळ झलक, मोठी दुर्घटना होण्याआधी शासनाने जागे व्हावे, अन्यथा निष्क्रियतेचा ठपका थेट शासनावर बसणार आहे, असा इशारा नागरिकांनी दिला आहे। अलिबागकरांची एकच मागणी, एसटी स्टँडमध्ये शिस्त आणा, नागरिकांच्या सुरक्षेची खेळू नका। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडे, सहतृप्ती भोईर, अलिबाग।